नमस्कार दादा. नमस्कार. आज मोठी शर्यत झाली, काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? शर्यतीबद्दल काय नाही, शर्यत मस्त झाली. नंदीचं नाव कसं? बादल नंतर बादल. काय सांगाल बादल बद्दल? आजचा गुलाल काय सांगतोय तुमचा? गुलाल एकदम मजेत सांगता येईल. पहिला गुलाल म्हणजे आमच्या पप्पांसाठी आहे. नक्कीच. काय सांगाल आज वजीर पण होता, मारी पण होता, काय सांगाल? बाकी नंदी सुद्धा आज मैदानात होते. मारीची शर्यत थोडी झाली, या झाली वरतीचा चुका तुटला म्हणून थोडी कॅन्सल झाली. बाकीचं एकदम मजेत झालं सर्व. वजीरचा पण आज गुलाल आला, काय सांगाल? वजीरचा गुलाल मस्त आला गुलाल. आणि आज आपण ट्रॉफीचे सुद्धा मानकरी आहात, काय सांगाल? हा आनंद कसा आहे? एकदम असं याच आहे. बादल कधी दावणीला आला आपल्या? बादल आला झालं एक हप्ता झाला. एक हप्ता झाला. किती गुलाल घेतलेले आहेत? दोन गुलाल झाले एका हप्त्यामध्ये. नक्कीच. कुठून आणला बादलला? बादल हल्ला आपल्या इथं संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगर. खरेदी आहे की करारावरती? खरेदी आहे. खरेदी आणला. कशी खरेदी झाली, काय बघून घेतला? बैल बघून घेतला. आमचा पहिला जो जुना शाहीर म्हणून पालायचा ते बघून घेतला. सेम टू सेम आमचा शाहीरच आहे. सेम टू सेम शाहीर सारखाच आहे. नक्कीच. शाहीर बल्मा ग्रुप ओवले म्हटलं जातं, एक मोठं नाव म्हटलं जातं ग्रुपचं. काय सांगाल त्या ग्रुपबद्दल? काय सांगाल? सगळे सदस्य सुद्धा आहेत आपल्या इथं बरोबर, काय सांगाल? हे सहकारी मित्र ॲक्च्युली आज कमीच आहे, कारण का सगळी अर्धी तिकडे आहेत आपल्या मैदानामध्ये. आम्ही इथे आहोत. सदस्य आमचे एवढे चांगले आहेत तर त्यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही म्हणजे जे आमचे ईश्वर शेटनिंगाचे आहेत सर्वशी, त्यांचं नाव चालवण्यासाठी सर्व ही मुलं आहेत ना आमची, ही अफाट मेहनत घेतात. ॲक्च्युली मालक आमचे एवढं करत नाही, पण जी मुलं करतात ना त्यांच्या जीवावर आज आमचा शाहीर वर्मा ग्रुप हा नाव चालतो आहे आमचा. नक्कीच सहकारी मित्र असणं खूप गरजेचं आहे, कारण गाडी अड्ड्यात आणायची म्हटलं तर तेवढे सहकारी लागतात, तेवढे मित्रमंडळी लागतात. कारण जुंपण्यापासून पूर्ण सुट्टी होण्यापर्यंत सर्व काही सहकाऱ्यांच्या जीवावर सगळं चालतं. काय सांगाल त्या सहकाऱ्यांच्याबद्दल? काय सांगाल? त्यांच्याबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे, कारण का त्यांच्यामुळे आम्ही नाहीच होतो. ते जेवढे असतील आपल्यासोबत तेवढं आपल्याला म्हणजे पुढे चालण्याची आपल्याला संधी मिळते. ते आहेत म्हणून आज या क्षेत्रात आम्ही आहोत. आम्ही नाहीतर शून्यच आहोत या क्षेत्रात. नक्कीच. दावण खूप मोठी आहे आपली. दावणीला आणखी कोणकोणते नंदी आहेत? दावणीला आपला विचार केला तर आपली तशी दावणीला 7 ते 8 बैल आहेत. आपल्या दावणीला समजा हा आता नवीन आपला बादल आहे, एक आपला विरा म्हणून आहे, एक शाहीर आहे, एक आपला काशी म्हणून आपला एक चांगला कोण बोलतो, आणि एक आपला छोटी वस्त्र 2 आहेत, महबूब आणि एक, म्हणजे अशी 4-5 वस्त्र आहेत आपली. नक्कीच. आजच्या उसाटणी मैदानात किती नंदी आणलेले आहेत? आजच्या मैदानात आपण तसे विचार केला ते 5 नंदी आणले होते. 5 नंदी आणलेले होते. किती गुलाल झाले आज? आज आपले 3 गुलाल झाले. नक्कीच. नवीन खरेदी आलेल्या आहे अखंडा म्हणून, काय सांगाल? अखंड आपला एक आता म्हणजे पळायला गेला होता, अंधारामुळं ती शर्यत कॅन्सल झाली. तो नंदी खूपच चांगला बोलतो आपला. कुठून आणलाय अखंडाला? अखंड आपण संभाजीनगर पण आपला संभाजीनगरवरून घेतला, आणि अखंड आपण संभाजीनगरवरून घेतला. नक्कीच. दोन्ही नंदी तिकडून आणलं. काही वैशिष्ट्य असं काय तिकडून नंदी आणले जातात? तिथून नंदी आणायचं असं कारण आहे की तिथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले जिवलग मित्र म्हणजे जुन्या कालापासून आपल्या सोबत असणारे बबनभाऊ राठोड हे आपल्याला सर्व बैल देतात. आता जेवढे आपल्याला दावणीला जी छत्रपती संभाजीनगरवरून बैल आली ती त्यांच्याच नियोजनातून आली, त्यांच्याच दावणीतून आलेली बहुतेक बैल आहेत. एकही बैल आजपर्यंत आम्हाला कधी त्यांच्या दिलेला बैल आम्हाला कधी फेल गेला नाही आहे. नक्कीच. तुम्ही तुमचं ट्रेनिंग वगैरे कसं असतंय तिथे? ट्रेनिंग वगैरे म्हणजे दररोज आपलं ते खुराक चालवणं आणि मध्ये पवंडी वगैरे हेच सर्व आपलं चालू आहे. पवनी वगैरे आणि फेरा काढणे चालवणे संध्याकाळी. नक्कीच. बिंजोडमध्ये तर खूप नाव आहे, कारण शाहीर बल्मा ग्रुप म्हटलं की खूप मोठं नाव येतं. त्याचबरोबर 3 फेऱ्यासाठी किंवा घाटावरची जी मैदानं म्हणतात तिकडे कधी जाणार आहे का? तिथं आता पुसेगावचं आपलं चाललेलं आहे. पुसेगावला झालं आपण 100% जाणारच आहोत आपण. पुसेगावला कोणती नंदी असतील? बादल तर आहेच आपला. अजून पुढचे नियोजन काही आपले झालेले नाही आहेत. जसे होतील तसे आपण जास्त काही बैल नेणार नाही आहेत, फक्त त्या मैदानात जायचं असतं आपल्याला, म्हणून बादल आणि कुठले आपले विरा वगैरे आहेत ते आपले जातील मैदानाला. अच्छा, म्हणजे घरची गाडी पळवणार आहात की वेगळे पैरे असणार आहेत? आमचे ते रुपेश मुंगाचे आहेत त्यांच्यावर असतो, कारण का तेच सर्व नियोजन करतात. तेच सर्व ते सांगतील तसं आम्ही मुलं फॉलो करतो त्यांना. अच्छा, फॉलो करतात. नक्कीच. गाडी इथे बिंजोडला कुणाच्या नावावरती पळते दरवेळी?
बिंजोडला तशी आपली शाहीर वर्मा ग्रुपच्या नावाने पडते आणि तीर्था रुपेश शेठ मुंगाजी, अनया कुमार चेतन शेठ म्हात्रे, यक्ष विनय म्हात्रे आणि आपले मायरा श्रेयश मुंगाजी या नावाने आपले म्हणजे नंदी पालतात. आणि मेन म्हणजे आपले आधारस्तंभ स्वर्गवासी विश्वनाथ शेठ मुंगाजी हे मोठं नाव आहे आमचं, म्हणजे आपल्या शर्ती क्षेत्रामधलं. त्यांच्या नावावर आमचे सर्व नंदी चालतात. नक्कीच शाहीर बलमा ग्रुप म्हटलं की खूप मोठा मित्रपरिवार येतो, खूप मोठं सहकार्य येतं सहकाऱ्यांचं. काय सांगाल, आजचा गुलाल झालेला आहे, आजचा आनंद कसा असणार आहे तुमचा? आमचा आनंद असतं भरपूरच आहे. फक्त आम्हाला एकच वाटतोय, आमचे पप्पा फक्त आम्हाला फक्त ते स्वर्गवासी विश्वनाथ शेठ मुंगाजी आमचे होते ना, ते पाहिजे होते. कारण का ते आमचे आधारस्तंभ होते आणि आमच्यासाठी ते भरपूर काही होते. त्यांच्याबद्दल बोलणं आम्हाला कमीच आहे. आम्हाला सर्वात कमतरता वाटते की ह्या गुलाला गेली तर ते पाहिजे होते आम्हाला. नक्कीच एक आठवण असते. नक्कीच आणखी काय सांगाल, आणखी दावणीला कोण नवीन नंदी येणार आहेत की या नंदीवरतीच आता बिनजोड चालणार आहे? तोपर्यंत ते या नंदीवरती आपले खरेदी तर चालूच असते, पण आता आपण जसे आपण बोलतो का वस्तू काहीतरी नवीन पाहिजे आपल्याला ठेवायसाठी, तसं हा एक आपण दावणीसाठी चांगला तर आणलेला आहे. आता अपेक्षा याच्याकडून आहेत आमच्या इथे विराकडून आहेत. या दोन नंदीकडून तर आमच्या अपेक्षा आहेतच. नक्कीच अपेक्षा आहेतच. जसं MIDC एक्सप्रेस आपला आहे, त्याला कधी 3 फेऱ्यासाठी उतरवणार आहात का? MIDC एक्सप्रेस वजीर हा आपल्या म्हणजे जीवलग मित्राचाच बैल आहे, आपले राहुल दादा. तो म्हणजे आपलंच म्हणजे आपल्याच दावणीतला आहे. 3 फेऱ्यासाठी आता ॲक्च्युली फॉर्च्युनरला पण गेला होता, थोडासा कारणामुळं मार खाला, पण आता पुशेगावला तो पण दिसेल तुम्हाला. नक्कीच धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल दादा. धन्यवाद.